सांबरे साहेबांमुळे आम्हाला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय भेटलेला आहे आणि आम्ही पुढचं माझ्या मुलांना मी एक चांगलं शिक्षण देऊ शकेन हे फक्त सांबरे साहेबांमुळे। आमच्या आदिवासी समाजासाठी सांबरे साहेब हे देव माणूस आहेत। त्यांनी जे आमच्यासाठी आदिवासींसाठी जेवढं कार्य केले तेवढे कोणीच करू शकलेले नाही। देव कोणीच पाहिला नाही आहे, पण देव काय आहे हे आम्ही सांबरे साहेबांच्या रूपात पाहिला। सांबरे साहेबांनी पूर्ण खर्च सुप्रीमचा जो आहे उच्च न्यायालयाचा तो पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी सांबरे साहेबांनी घेतली आणि आज ते आमच्या पाठीशी खंबीरपणे भावासारखे उभे राहिले, म्हणून आज आम्हाला निर्णय हा चांगला मिळाला। पण जर सांबरे साहेब नसते तर आमचा विजय झालाच नसता, कारण आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोच नसतो, कारण आम्ही आदिवासी समाजातील लोक आहेत। आदिवासींकडे असेल किती पैसे असेल, सुप्रीम कोर्टात पैसे फी भरण्यासारख्यात पैसे नाहीत। सांबरे साहेब जर नसते ते आमच्या D.Ed पण शक्य झालं नसतं। म्हणून मी सांगतो की सांबरे साहेब म्हणजे हे सांगतात देव माणूस हो, खरोखरच देव माणूस आहेत, हे सगळ्यांसाठी देव माणूस आहेत। पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि निवासी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला होता। नोकरीत कायम असताना 7 कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं होतं। आदिवासी समाजातून येणारे काही कर्मचारी यामध्ये होते। जो न्याय सुप्रीम कोर्टात मिळू शकतो तो न्याय प्रशासकीय पातळीवर या शिक्षकांना मिळाला नाही। याचंच उदाहरण म्हणजे पालघर मधील हे प्रकरण आहे। भ्रष्टाचाराने केलेली व्यवस्था ज्यावेळी लोकांच्या डोक्यावर बसते त्यावेळी लोकांना असा संघर्ष करावा लागतो। पालघर झडपीमध्ये काही अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना पैसे मागितले होते। या कर्मचाऱ्यांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांना रखडवण्यात आलं होतं आणि प्रशासनाच्या विरुद्ध जाऊन न्यायालयीन लढाई लढणं या 7ही कर्मचाऱ्यांच्या ऐपतीच्या बाहेरच होतं। अशा वेळी ज्यांच्याकडून कधीच कोणीही रिकाम्या हाताने जात नाही असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांची भेट या 7ही कर्मचाऱ्यांनी घेतली। घडलेला सगळा प्रकार समजून घेत आदिवासी बांधवांना व या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून देणार असा शब्द निलेश सांबरे यांनी दिला आणि हा शब्द पूर्ण करण्यासाठी निलेश सांबरे यांनी जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढली। अखेर इतक्या वर्षांच्या लढ्याला आता यश आलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने देखील या 7ही शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला आहे। लवकरच हे कर्मचारी शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू होणार आहेत। दरम्यान या सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं B.Edचं शिक्षणही पूर्ण केलं आहे। यासह या शिक्षकांच्या शिक्षणाचा खर्च देखील निलेश सांबरे यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे। शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि आदर्श समाज घडवत असतात, परंतु शिक्षकांवरतीच अन्याय झाला तर ते काय करतील आणि त्यांच्या पाठीमागे जेव्हा जिजाऊ संघटना आणि निलेश सांबरे उभे राहतात तेव्हा कशा प्रकारे या शिक्षकांना न्याय मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। पालघरमध्ये घडलं आहे, पालघरमध्ये नेमकं काय घडलं होतं आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात। इतके वर्ष संघर्ष करत होते, सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई तुम्ही लढली आणि निलेश सांबरे यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने या संघर्षाला यश आलेत। कशा प्रकारे हा लढा होता आणि निलेश सांबरे सर कशा प्रकारे तुमच्या पाठीमागे आदिवासी समाज असेल यांच्या पाठीमागे उभे राहिले हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल। प्रथमतः नमस्कार। जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब यांचे प्रथमतः खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला अतिशय मोलाचे योगदान दिले। आणि माझे नाव जान्हवी अंकुश गायकवाड। मी 2002 पासून वस्ती शाळेत काम केलं आहे। 2002 ते 6 पर्यंत मी 6 वर्ष शाळेत काम केलं। आपल्या जिल्हा परिषदने आमच्याकडून प्रस्ताव मागितले आणि ते आम्ही त्यांना प्रस्ताव दिले, पण आम्ही सगळेच पात्रच होतो। पण त्यांनी काय केलं की ठीक आहे तुम्ही पात्र आहे तर तुम्ही कोर्टात जाऊन न्याय मागा असं सांगण्यात आलं। म्हणून आम्ही सगळेजण इथे हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने आम्हाला निर्णय दिला की हो बाबा तुमची सत्याची बाजू आणि तुम्हाला शाळेत घेतलं पाहिजे। आणि 2017मध्ये माननीय सांबरे साहेब हे तिथे उपाध्यक्ष म्हणून आले आणि मग आम्ही त्यांना भेटलो की सर असं आमच्या बाबतीत चाललं आहे, आता आम्ही काय करायचं, आम्ही कोणाकडे जायचं, आता आम्ही तुम्हीच आम्हाला न्याय द्या। मग ते म्हणाले ठीक आहे आपण न्यायालयात जाऊया। मग आम्ही त्यांना सर आम्ही न्यायालयात तर बऱ्याच वेळ गेलो पण आता अजूनसुद्धा आम्हाला न्यायालयाने जे हे निकाल दिला पण अजून जिल्हा परिषद घेत नाही आहे आम्हाला। मग जिल्हा परिषद शेवटी आम्हाला त्यांनी 1500च्या ऑर्डर दिल्या 2021मध्ये। त्या आमच्या ऑर्डर 1500च्या ऑर्डरने आम्ही 10 महिने काम केलं, पण 10 महिन्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला पुढे अशाच आम्ही ऑर्डर देणार, पण 1500वर कसं काय आम्ही भागणार। म्हणून त्यांनी शेवटी आमच्यावर SLP दाखल केली आणि SLPचा आम्ही सगळे सामान्य घरातले असल्यामुळे आम्हाला SLPचा खर्च भागवणार नव्हता। मग आम्ही साहेबांना सांगितलं साहेब असं SLP आमच्यावर आहे। साहेब म्हणाले की नाही तुम्ही शिक्षणाचं काम करणार
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की ते सांबरेसाहेब प्रत्येक मुलांना मार्गदर्शन करताना नेहमी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला हे काम करायचं आहे की तुम्हाला मी न्याय देणार, तुम्ही थांबायचं नाही आहे, तुम्ही समाजकल्याणाचं काम करणार आहेत आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. तर जो काही SLPला खर्च येईल तो मी उचलणार. आणि सरांनी काही विचार न करता की बाबा 1 आहे का 2 आहेत, हे 7 लोक आहेत, त्यांचा आमचा सर्व खर्च साहेबांनी उचलला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. आमच्याकडे 2 हायकोर्टाचे निर्णय असताना सुद्धा आम्हाला जिल्हा परिषदेकडून डावलण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 2017 साली सांबरे साहेबांची आमची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ म्हणून. ते कारण आमच्याकडे नोकरी नसल्यामुळे कसं की हायकोर्टाचा खर्च हा आम्हाला भागणारा नव्हता. त्याच्यामुळे सांबरे साहेबांची भक्कम अशी साथ भेटली आणि त्याच्यानंतर तर आम्हाला जिल्हा परिषदेने ऑर्डर दिली 2021ला, पण तीही स्वयंसेवकाची फक्त 1,500 रुपये मानधनावर. आणि 1,500 मानधनावर काम करणे हे माझ्यासारख्या एका विधवा बाईला तर शक्यच नाही आहे, कारण माझी 2 मुलं शिकत आहेत. आणि त्याही परिस्थितीत मी वर्षभर अगदी नियमितपणे प्रामाणिकपणे काम केलं शाळेवर. पण त्याच्यानंतरही तशीच ऑर्डर देणार हे कळून तर मी अजिबात पूर्णपणे खचून गेली, कारण मी तेवढ्याशा मानधनावर मी कसं माझा कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार आहे. पण सांबरे साहेब इतके खंबीरपणे पाठीशी, कोर्टाने आम्हाला जिल्हा परिषदेने जेव्हा आमच्यावर SLP टाकली तेव्हा तर सुप्रीम कोर्टाचा खर्च करणे हे अजिबातच आम्हाला परवडणारं नव्हतं. पण सांबरे साहेबां अगदी असे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले की मी तुम्हाला न्याय मिळवून देणारच. आणि त्यांनी म्हणजे मी तर म्हणते की त्यांच्यासारखा देवमाणूस, किंवा मी तर म्हणेन की एका बहिणीच्या मागे जर असा भाऊ उभा असेल तर त्या बहिणीने अजिबात घाबरावं नाही. कारण सांबरे साहेबांसारखे इतके म्हणजे गरिबांसाठी लढणारे माणूस आहेत की त्यांचा इतके उपकार आमच्यावर आहेत की आम्ही ते कसे फेडू म्हणजे फेडूच शकत नाही आम्ही आयुष्यभर. त्यांच्या उपकाराखालीच राहू आम्ही, इतके त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत आणि सदैव त्यांचे म्हणजे आम्ही आयुष्यभर त्यांची ऋणी राहणार. मी काही घरगुत्या ट्युशन्स घेऊन मी माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करत होते. आणि आता सांबरे साहेबांच्या पाठिंब्यामुळे आज आम्हाला चांगले दिवस येणार आहेत. शाळेतली मुलं येऊ शकत नाही अशा ठिकाणी खेडोपाड्यामध्ये शाळा सुरू केल्या, म्हणजे वस्ती शाळा. आणि वस्ती शाळा सुरू केल्यानंतर की सगळी मुलं जी आपली आहेत ती शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, हा एक शिक्षणाचा एक मेन हेतू आहे की त्याच्यातूनच आपला समाज घडत असतो. आणि मी हे समाज घडवण्याचंच काम जवळपास मी 7 वर्ष केली. जेव्हा आम्हाला ऑर्डर म्हणजे आदेश देण्यात आले तेव्हा काही कारणाने आम्हाला मिळाले नाही. आणि त्यावेळेस 1 मार्च 2014च्या GR नुसार आमचे प्रस्ताव मागवण्यात आले की ज्यांनी किमान 2 वर्ष सेवा आणि 12वी पास केलेला आहे अशा शिक्षकांना पुन्हा आम्ही आदेश देऊ. आणि ह्या परिस्थितीमध्ये मी पुन्हा शाळेमध्ये म्हणजे येण्यासाठी आदेश मिळावा ह्यासाठी मी पुन्हा प्रस्ताव सादर केल्यानंतर मला शाळेतून म्हणजे दिला त्याने आम्हाला 2017च्या निर्णयानुसार आम्हाला शाळेत घेतलं. परंतु आम्हाला वारंवार आम्हाला अपयशच येत गेलं. हायकोर्टात आम्ही 2-3 वेळा आम्ही केस जिंकलोसुद्धा. आमच्यावर रिपिटेशनसुद्धा आमचे कंटेम्प्ट टाकले आमच्यावरती आणि तरीसुद्धा आम्हाला काही निर्णय मिळालेला नाही. परंतु 2017मध्ये सांबरे साहेब उपाध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे आम्ही असंच एक दिवशी गेलो आणि आम्ही पूर्ण हकीकत त्यांना सांगितली की आम्ही कशाप्रकारे आम्हाला डावलण्यात आलं जिल्हा परिषदेने. आणि ते बोलले की नाही, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. आणि माझी शाळा तर आशागडमध्ये होती. आशागड कोटबी पाटीलपाडा येथे मला शाळा देण्यात आली आणि तिथूनचा खर्च जवळजवळ प्रवासाचा हा महिन्याचा 3,000 3,500 येत होता मला. तरीसुद्धा आम्ही हसत आमचा ॲक्च्युली 1,500 रुपये आम्हाला ऑर्डर देऊन एक आमचा अपमानच केला होता. परंतु आम्ही हसत ती ऑर्डर स्वीकारून
आणि शाळेवर आम्ही जात होतो. एक एक दिवस आम्ही अक्षरशः मोजत होतो की आम्हाला कधी म्हणजे एवढ्याशा तुटपुंच्या पगारात 1,500मध्ये आमचा कसा खर्च, आमचा प्रवासाचा सुद्धा खर्च भागत नव्हता. तरीसुद्धा आम्ही हसत हसत रोज शाळेवर प्रामाणिकपणे जात होतो. परंतु साहेबांनी आमचं कधीही आमची पाठ सोडली नाही की नाही तुम्हाला हा निर्णय मी मिळवून देणारच. म्हणजे आमची ऑर्डर जेव्हा 21ला संपली 10 महिन्याची, त्या लोकांनी आम्हाला पुन्हा ऑर्डर नाही दिली जिल्हा परिषदेने आणि आमच्यावरती उलटं उच्च न्यायालयात SLP टाकली आणि सांबरे साहेबांनी पूर्ण खर्च सुप्रीमचा जो आहे उच्च न्यायालयाचा तो पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी सांबरे साहेबांनी घेतली आणि आज ते आमच्या पाठीशी खंबीरपणे भावासारखे उभे राहिले. म्हणून आज आम्हाला निर्णय हा चांगला मिळाला आणि आज आम्ही त्याची गोड फळं चाखू. अक्षरशः म्हणजे आम्हाला खूप आनंद होतो आहे की सांबरे साहेबांसारखा देव माणूस आज जर कोणाच्याही पाठीशी उभे राहिले तर त्यांना न्याय मिळणारच आणि आज तो आम्हाला मिळालेला आहे आणि मी त्यांची ऋणी आहे आणि त्यांचे खूप मनापासून आभार मानते की आज माझं कुटुंब अगदी सुखाने जगेल. कारण 1,500 रुपये पगारामध्ये साधा वॉचमनची नोकरी, वॉचमन जो असतो तो सुद्धा कधी 1,500 रुपयात नोकरी करत नाही. आपण साध्या मार्केटमध्ये गेलो, भाजी मार्केटमध्ये, तरीसुद्धा आपल्याला 500ची नोट कशी उडते हे कळतसुद्धा नाही. कारण का आज महागाई एवढी आहे की गगनाला भिडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 1,500 रुपयामध्ये काम करणं आम्हाला जरी शक्य नव्हतं तरीसुद्धा आम्ही ते केलं आहे. का ते एक पुढच्या आशेसाठी आणि साहेब आमच्या पाठीशी होते की नाही मी तुम्हाला न्याय मिळवून देणारच. हा त्यांचा जो शब्द होता हा मी पुढे घेऊन आणि समोर ठेवून मी पुढे नोकरी करत होते आणि मी ती 10 महिने अगदी प्रामाणिकपणे नोकरी केली आणि आज आम्हाला न्याय मिळवून दिला आहे साहेबांनी. उच्च न्यायालयातून आम्हाला, सुप्रीममधून आम्हाला चांगला न्याय मिळालेला आहे आणि मी खूप सांबरे साहेबांची खूप ऋणी आहे आणि त्यांचे पुन्हा त्यांचं धन्यवाद. अतिशय गरीब घराण्यातील अतिशय हालाकीची परिस्थिती माझी आहे. मी माझ्या गावातच वस्तीशाळा चालवत होतो. जवळजवळ मी 2-2.5 वर्ष मी वस्तीशाळा चालवलेली आहे. परंतु निमशिक्षक नियुक्तीच्या वेळेस आम्हाला निमशिक्षक काही कारणास्तव मिळाला नाही. त्याच्यामुळे माननीय श्री सांबरे साहेब उपाध्यक्ष असताना त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही मुंबई हायकोर्ट या ठिकाणी याचिका दाखल केली आणि त्याचा निकाल आमच्या बाजूने झाला. परंतु त्या निकालाच्या आधारे फक्त आम्हाला 1,500 रुपये मानधन आणि 10 महिन्याच्या करार तत्वावर नियुक्त्या देण्यात आल्या. आणि ह्या 1,500 रुपयावर आपण कसं काम करायचं. मी एक तर घरातला करता माणूस असल्यामुळे मी 1,500 रुपये माझ्या पोरांना शाळेत पाठवणे, भाजीपाला वगैरे किती गगनाला भिडलेला आहे. त्याच्यामुळे मी हे काही 1,500 रुपयात भागवू शकत नाही. त्याच्यामुळे माननीय सांबरे साहेबांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आपण पुढची लढाईसुद्धा हे करू. ज्यावेळेस नियुक्त्या झाल्या त्यावेळेस फक्त 1,500 रुपयावर दिलं गेलं. त्याच्यामुळे त्याच वेळेस त्यांनी SLPसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयात आमच्या विरोधात SLPसुद्धा दाखल करण्यात आल्या आणि हा खर्च उचलायचा आता कसा म्हणून आम्ही सांबरे साहेबांना पुन्हा एकदा जाऊन भेटलो आणि सांगितलं साहेबांनी की घाबरू नका, बाळांनो घाबरू नका, मी तुमचा जो सगळा खर्च असेल तुम्ही उचलायला तयार आहे, तुम्हाला मी न्याय मिळवून देण्यास तयार आहे. म्हणून सांबरे साहेबांनी जो SLPचा सगळा आमचा खर्च 7 ते 7 लोकांचा खर्च त्यांनी केला आणि असे SLPचा सुद्धा निकाल आमच्या बाजूने लावून दिला. आणि खरोखरच हे आदिवासींसाठी किंवा सगळ्यांसाठी सांबरे साहेब हे देव माणूस आहेत. त्यांनी केलेले उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. हायकोर्टाचा निकाल झाला त्यावेळेस जिल्हा परिषदेने सांगितलं की तुमचं D.Ed नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांबरे साहेबांना भेटलो आणि D.Edचा सगळा खर्च, ॲडमिशनचा खर्च, राहायची सोय, परीक्षेची, हे सगळं सांबरे साहेबांनी उचलल्यामुळे आज आम्ही D.Edसुद्धा पूर्ण झालेलो आहेत, प्रशिक्षित झालेलो आहेत. 1 वर्षानंतर मुदत संपली त्यांनी जिल्हा परिषदेने आमच्यावर SLP दाखल केली. तर आम्ही परत सांबरे साहेबांना सांगितलं का आमच्यावर SLP दाखल झालेलं आहे साहेब, तर आता परत प्रॉब्लेम आलेला आहे आमच्यासाठी. साहेब बोलले आम्हाला का बोलत तुम्ही घाबरू नका, तुमच्यासाठी मी न्याय जरूर तुम्हाला मिळवून देणारच लास्टपर्यंत. साहेबांनी आज सुप्रीम कोर्टात दिल्लीला आज आमच्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्यांनी आज फार मोठा त्यांचा वाटा आहे आणि आज भरपूर त्यांनी केलेलं आहे. ते आम्ही देव माणूस त्यांना समजतो. प्रामाणिकपणे शाळेवर जाऊन काम केले आणि त्याच वेळेस जिल्हा परिषदेने आमच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टात SLP दाखल केली आणि सुप्रीम कोर्टात
केस लढायची म्हणजे आमच्यासारख्या गरीब माणसांना झेपण्यासारखं नव्हतं. सांबरे साहेबांना आम्ही सांगितलं की आमच्या विरोधात SLP दाखल केलेली आहे. तर सांबरे साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. कारण जर सांबरे साहेबच नसते तर आमचा हा विजय झालाच नसता. कारण आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोच नसतो. कारण आम्ही आदिवासी समाजातली लोक आहेत. आदिवासींकडे असेल किती पैसे असेल, सुप्रीम कोर्टात पैसे फी भरण्यासारख्यात पैसे नाहीच. पण योगायोग सांबरे साहेबांनी आम्हाला खूप असं सहकार्य केलं, खूप म्हणजे सांगू शकत नाही एवढं. त्यानंतर दुसरं एक असं आम्हाला अट होती शिक्षणात का बाबा तुमचा D.Ed होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही सांबरे साहेबांना सांगितलं, साहेब असं एक अट आहे. साहेबांनी सांगितलं तुम्ही कशाला विचार करता, लगेच सुरुवात करा, लगेच फॉर्म भरले का नाही. आम्हाला बोलून घेतलं तुम्ही फॉर्म भरले, D.Edचे फॉर्म भरले का नाही, ॲडमिशन घेतली का नाही. आणि आम्ही हे सर्व मग ॲडमिशन घेतली, सांबरे साहेबांचीच फी भरली, सगळं केलं. आणि करता 2 वर्षात आम्ही D.Ed कंप्लीट केलं. आज आम्ही सगळेजण D.Ed पास आहेत. सांबरे साहेब जर नसते ते आमच्या D.Ed पण शक्य झालं नसतं. म्हणून मी सांगतो त्या सांबरे साहेब म्हणजे हे सांगतात तर देव माणूस हो, खरोखरच देव माणूस आहेत. हे सगळ्यांसाठी देव माणूस आहेत. कारण ज्याला सांबरे साहेब कळले आणि सांबरे साहेबांकडे गेला त्यालाच तो समजला. आणि जो इकडे तिकडे करत असेल त्याला माहीत नसेल देव माणूस आहे का नाही. पण आम्ही खरोखरच आम्हाला तो देव माणूस आमच्यासाठी आहे. पाहिलं ते सगळे शिक्षक पालघरमधून आलेले आहेत आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता. त्याच्यानंतर आता जी न्यायालयीन लढाई झाली, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सर्व गेले होते आणि निलेश सांबरेंमुळे या सगळ्यांना न्याय मिळालेला आहे. जी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अशाच बातम्या पाहण्यासाठी आता सनी लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.